त्यांनी गोल्डन बीच प्रॉपर्टीजमध्ये त्यांच्या प्रॉपर्टी सेलसाठी एन्क्वायरी केली होती. चला तर आपण त्यांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारूया. येस सर. सो कसं वाटलं तुम्हाला गोल्डन बीच बाबतीत ऐकून? ऍक्च्युली प्रथम मी गोल्डन बीच सोल्युशन फायनान्शियल कंपनी आहे आणि रिअल इस्टेटमध्ये आपण नाशिकमध्ये नवीन काम सुरू करत आहे त्याबद्दल शुभेच्छा देतो. तर नाशिक सारख्या शहराला पुण्या मुंबईच्या धर्तीवर एक प्रोफेशनली काम करणारी कंपनी किंवा एक मीडिएटर हवा होता असं मला क्लायंट म्हणून वाटतं. कारण बऱ्याच वेळा आता माझी प्रॉपर्टी नाशिक रोडला आहे, माझा फ्लॅट आहे, मला श्रीनगर करायचं आहे. तर विकणाऱ्यांना असं वाटतं की जो कोणी मीडिएटर आहे त्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाला हव्या, त्याचा वेळ वाचायला आणि प्रॉपर वेळ सेल आउट व्हायला हवी इतक्या अपेक्षा असतात. परंतु सध्या मार्केटमध्ये बऱ्याच एजंटचं पीक आलेलं आहे. त्या लोकांना बऱ्याच वेळा डॉक्युमेंट्स कळत नाहीत, प्रॉपर्टी डील कशी करायचं त्याबद्दल माहिती नसते. त्यामुळे असं वाटतं की ते व्यवहार थांबतात किंवा व्यवहार प्रॉपर वे पुढे जात नाही, ते डिले होतात आणि कॉम्प्लेक्स निर्माण होतात. आज आपली जी कंपनी काम करते, मी काल मॅडमशी बोललो कंपनी, मला एक समाधान असं वाटतं की तुम्ही प्रॉपर वे याबद्दल समजून घेताय नेमकं विकणाऱ्याला काय अपेक्षित आहे आणि घेणाऱ्याला काय अपेक्षित आहे, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय आहे. त्यानंतर तुमची सिस्टीम जी आहे कंपनीची तर ती मला फार आवडली. मुळामध्ये ह्या गोष्टी जर नाशिकमध्ये येत आहे तर यातल्या दोन गोष्टी महत्वाच्या होती. ज्याला प्रॉपर्टी सेल करायची त्याचा वेळ वाचतोय, ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे त्याचा वेळ वाचतो आहे आणि स्मूथली छान पद्धतीचा व्यवहार पुढे जातोय. कारण ह्या व्यवहारामध्ये पैसा फॅक्टर जरी असला तरी सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं आहे. आणि मला कंपनीच्या माध्यमातून जी काही टीमची चर्चा झाली त्यातनं मला ते समाधान मिळालं. म्हणून मी स्वतः मॅडमला बोललो मी तुमच्या ऑफिसला येतो आणि तुमच्या टीमशी बोलतो आणि ते अग्रीमेंट पण मी साईन केलंय आणि मला आनंद आहे की तुम्ही नक्कीच मला जी काही अपेक्षित आहे त्या अनुषंगाने तो व्यवहार स्मूथली पुढे जाईल आणि काम पूर्ण कराल आशावादी पण आहे. आणि पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देईन की अशाच पद्धतीने तुमच्या ग्रोथ साठी तुम्ही जे प्रयत्न करताय तुम्हाला निश्चितच नाशिकमध्ये चांगला परिस्थिती मिळेल. येस, थँक्यू सो मच.